देणं हा मानवी धर्म आहे आणि दुसऱ्यांना प्रसन्न व हसतमुख ठेवणं हे त्या धर्माचे मर्म आहे. दादांनी हे तत्व आजीवन पाळलेलं दिसतंय. अगदी खरं बोललात देवी तू. आणि रंजनाबाईंबद्दल काय सांगावं? भूमिकेचं गांभीर्य, पोटभर देखणा चेहरा आणि विनोदाचं टायमिंग याच्या जोरावर त्यांनी एक काळ गाजवला. मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळवला. महेश महेश सुखे पळत होता आणि हे स्वर्गात महादेवाच्या धावा कोण करताय? अहो हे आपले लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आणि आमचं हे चालूच असतं. त्यांना माहित आहे ना मी सर्वात जास्त महादेवांना घाबरत होते, म्हणून ते त्यांच्या भरपूर साऱ्या चित्रपटांमधला अजरामर असा डायलॉग महेश महेश हा डायलॉग मारत माझ्या मागे मागे येतात. मी पण थोडं घाबरल्यासारखं करतो, तेवढाच घटकावर विरंगुळा. नाहीतर माझ्या अवतीभोवती काय दुःखाचे डोंगर असतात. पण तुम्हाला सांगतो ही लक्षासारखी माणसं आपल्या सोबत असली की क्षणभर का होईना पण विसर पडायला मदत होते. वा 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 यमराज, हो किती सुंदर बोला तुम्ही. लक्षावर आनंद देणारा माणूस. जयशिवाई, बोला देवा. आम्हाला आवडेल या आनंद देणाऱ्या माणसाला भेटायला, त्याची एखादी कला बघायला. हो का नाही देवा. अहो तुम्ही सांगणार आणि आम्ही ऐकणार नाही असं होईल का हो कधी? पण एक विनंती करायची होती तुम्हाला. हा बोला ना जयशिवाई. अहो परवा लक्षा भेटला होता. काय म्हणत होता माहितीये? तो म्हणत होता त्याला त्याच्या दोन मित्रांची म्हणजे आपला अशोक आणि सचिन यांची मला खूप आठवण येते. आणि मला काय वाटतं यंदाच अलीकडे अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात पण आलंय. तर मला आपलं वाटलं देवा की लक्षाला सुद्धा त्यांच्याबरोबर 2 क्षण घालवता येतील का हो? एवढंच ना? हो ना. मी करतो तजवीज त्याची. अरे वा. तेव्हा मग माझी सुद्धा एक इच्छा आहे. बोला. अनायसे अशोक सराफ येणारच आहेत. अशोक सराफ आणि निळू यांचाही एखादा प्रसंग बघता आला तर? एक एक क्षण ना? हो अति सुंदर मागणी आहे. मी तुम्हा दोघींना काळात थेट मागे घेऊन जातो. या माझ्यावर. चला चला. काय मस्त थंडी पडली आहे. काय छान चांदणं पडलंय. खोकला बरं आहे ना आपला? खोकला कसा? हा तसा बरा आहे पण आपलं कधीनं येत असतो ना. काळजी घ्या. का खोकल्याची? माझी. अहो काय जवळकर साहेब, कुठं कुठं शोधलं तुम्हाला? तुम्हाला माझी स्टोरी ऐकायची आहे ना? अरे हो तुझी स्टोरी ऐकायची राहिली. ये 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 बस बस बस. नमस्कार करतो तीर्थनू. ही ना हॉरर स्टोरीवर पिक्चर काढणार आहे. एक पडका वाडा असतो. आता हॉरर स्टोरी म्हणल्यावर पडका वाडा असणार आहे. पुढे बोल. त्या पडक्या वाड्यात एक म्हातारा राहत असतो. म्हाताऱ्याची बायको आधीच मेलेली असते. वरताना तिने म्हाताऱ्याला सांगितलं असतं माझ्या मुलांना नीट सांभाळा, कारण मुलं तिची फार लाडकी असतात ना, म्हणून. म्हातारा तापट. त्या दिवशी म्हाताऱ्याचं आणि पोराचं फणाच्याचं भांडण होतं. म्हातारा पोराला घरातून हाकलून देतो. म्हातारी म्हाताऱ्याच्या स्वप्नात येते, माझा शब्द पाळला नाहीत ना, आताच्या आता त्याला शोधून आणा. उठा उठा. हो ती स्वप्नातली म्हातारी म्हातारा सांगते. हो तुम्हाला नाही, तुम्ही खाली बसा. हो. आणि तू काय रे त्या हॉरर स्टोरीच्या मुद्द्यावर अव्वाशीची भयान. म्हातारा पोराला शोधायला गाडी घेऊन बाहेर. अचानक वादळ सुरू होतं. मुसळधार पाऊस. तिच्या रडारू लागला. अचानक म्हातारीची गाडी बंद पडली.
ऐकू येते. आएगा 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 मेरे वाला आएगा. समोर एक स्मशान, त्या स्मशानाचा दरवाजा हळू हळू म्हातारा त्या सिच्युएशन मध्ये भरावून जातो. गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडतो. प्रचंड चिखल, फक्त म्हाताऱ्याच्या पावलांचे आवाज. चंद्र पटवागळ म्हाताऱ्याच्या डोक्यावरून उडतात. समोर ते फ्रेश ब्रेथ एक खांडी आकृती बाहेर पडते. चित्र विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात. राव राव मुझे मालूम था तुम जरूर आओगे, आ गए ना. आता घाबरतो, जीवाच्या आकांताने पोहू लागतो. त्याबरोबर ती आकृती त्याच्या मागे पोहू लागते. म्हातारा पुढे, आकृती मागे, म्हातारा पुढे, आकृती मागे, आकृती मागे, म्हातारा पुढे. इतक्यात म्हातारा त्या चिखलात पडतो. फक्त आकृतीच्या पावलांचे आवाज. टाक 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 टाक. इतक्यात म्हाताऱ्याच्या खांद्यावर दोन थंडगार हात. वा 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 वा, काय छान स्टोरी सांगितली तू. तुला हवा तसा पिक्चर काढ, तुला लागेल तेवढा पैसा द्यायची माझी तयारी आहे. अरे वा. पण फायनान्सचा शुभमुहूर्त करायचा अधिकार माझा नाही, मग कोणाचा? तुमचा. माझा? हो, तुम्ही ह्याचे जन्मदाता पिता आहात. तुमचा अपमान करायची आमची बिलकुल इच्छा नाही. ते काही नाही, कसलाही विचार करू नका. एक 1.5 लाखाचा चेक सही करून आपल्या सुपुत्राकडे देऊन टाका. बरोबर नाही घेऊ. डॅडी बेरर द्या. बघतो.
गुंतवणी खेळ तो रासरंग एक नटर निघाल करी सोळा सिंगार आणि जनन नाथ पूर्वी पाहत किती आल्या तो गोपिका कन्हैया सखा खेळ तो राधा सखीला कसा 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 असा अगनाथ नाथ नाथ राधे गुडगुया अगनाथ नाथ नाथ राधे गुडगुया रंगामध्ये भिजल तुझ गोड गोड अंग रंगामध्ये भिजल तुझ गोड गोड अंग अगनाथ नाथ नाथ राधे गुडगुया अगनाथ नाथ नाथ राधे गुडगुया घडाची उंची घाट चढलीस कशी घडाची उंची घाट चढलीस कशी आडवाटेवरी आज अडलीस कशी आडवाटेवरी आज अडलीस कशी मदनाच रूप घे राजा श्रीरंग मदनाच रूप घे राजा श्रीरंग अगनाथ नाथ नाथ राधे उडवूया रंग अगनाथ नाथ नाथ राधे उडवूया रंग
मग बोलायचं. हा ते असं म्हणाले की फक्त होय 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 करायचं, जास्त खोलात जायचं नाही. आलं का ना? हा बरं साहेब, मी जरा धावून येतो. आमच्या गावची मंडळी यायची, त्यांना पत्ता बित्ता नाही सापडलं तर माझ्या नावाने बोल मारायचं. आलो मी जाऊ. या मंडळी या. काय करतात तपास करूया आपण. पाटील चला थांबा. मग काय आमचे साहेब लय कामात आहेत. मी कलेक्टर साहेबांना फोन केलेला आहे. हा, तुमच्या कामाबद्दलच त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता अजिबात चिंता करू नका. काय मी आता निश्चिंत गावाला जा. चिंतपणे जाऊ. हो, एकदम खात्रीनं. अगदी अगदी. हा धन्यवाद. व्यवस्थित जा. हा धन्यवाद. हो या आमचं जरा बघा आता. हा मी बघू. हॅलो, आंध्र द्रविस थॉमस कुवा इद्रायती खुरा मॅथेर करक ना खरो व्हिएतना खरक प्रा नखरत प्रा प्रा. अफगाणिस्तानात सैन्य घुसवल्याबद्दल डायरेक्ट रशियाला नाव देतात साहेब. प्रा खरत. अहो नाव जरा बघा की आता. हा एक मिनिट. हा हॅलो, हा शरू. अरे कसं काय? नमस्कार नमस्कार. हो मला कळलं, निरोप कळला. त्या गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवलाय. अध्यक्ष तू आहे म्हणजे यायलाच पाहिजे. अरे असं काय करतो? येणार येणार नक्की येणार, काळजी करू नको. तर आपले शरद पवार. अरे हो 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 शरू, मी सांगतो ना. अरे आभार कसले मानतो यार. हा येडा कुठला? देव कोण? अच्छा अच्छा. बघतो. पुन्हा फोन आला. हो डीएसपी साहेब, कमाल झाली. तुम्ही कामगारांचे प्रश्न आले की आम्हाला मध्यस्थ घालता, तंटे झाले की आम्हाला बोलवता आणि आमची आश्वासनं पाळत नाही. लक्षात ठेवा, मी अजिबात सहन करणार नाही. आमची कामं होत का नाहीये? डायरेक्ट डीएसपी ला दम मारतात साहेब. साहेब तुम्हीच सांगा, आमचा विश्वास नाही का? हा मग काम झालंच पाहिजे. कमाल झाली, आश्वासनं घेता आणि काम करत नाही म्हणजे काय? मला अजिबात चालायचं नाही, सांगून ठेवतोय. हा हो आता जरा बघा की. हा साहेब जरा कामात आहे. पुन्हा फोन. हेलो, हाँ कौन? बाबूजी. अच्छा, कहाँ से बोल रहे हैं? पटना से. अच्छा अच्छा, मैं तो समझा आप दिल्ली में है. बाबू जगजीवनराम. अच्छा अच्छा, ठीक है ठीक है. हेलो, कौन? अमिताभ बच्चन, मिस्टर लंबू. आहाहाहा. अरे बाबा, गावकऱ्यांनी तुझा सत्कार ठेवलाय. हा दयाला घेऊन ये. गुड्डी. हा बच्चे कंपनी घेऊन ये. इकडे गावाला मस्त हवाय. हा मजा करू. आमच्याकडे पिठलं बिठलं करतात, पुरणपोळ्या करतात. होळी आहे, जरा मजा करू. काय? अच्छा अच्छा, बियर बेटा सोडली वाटतं तू. बार बार मिस्टर लंबू, गुड बाय. राहू. हाजी. तुझी माणसं आली आहेत. वयची. हा त्यांना जरा आतमध्ये घेऊन ये. चला बाबा, जरा आदरानं बोला. काळजी करायची नाही. हा साहेब लय मोठा माणूस आहे. ते कळलंय आम्हाला. हा आताच्या संभाषणावरून तशी कल्पना आली आम्हाला. चला
वेगळी ओळख करून द्यायला नकोच आहे. हा. काय पाटील गावचा विकास वगैरे काय म्हणतोय? काय बघा साहेब, हा. आमचं गाव जरा आड बाजूला हा. कुणाचं ध्यानच नाही हो गावाकडे. त्यामुळं विकास काही झाला नाही. हा. समजा विकास झाला. हा. पुढारी भेटलं पाहिजे ना तसं. हा? आता कराड आणि सांगलीचं बघा किती पुढे आली ती. कराड आणि सांगलीला विमानतळ झाली. विमानतळ गावात एक विमान नसताना काय साहेब. हा. हो 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 मग पण मला काय म्हणायचंय साहेब, तसं दांडगं पुढारी असो करतो सो एकदम हायब्रिड. हा थोडी साहेबांची पोझिशन डाऊन झाली म्हणून, नाहीतर कराड आणि सांगलीला बंदरं झाली असती. बंदरं लिहून घ्या. अहो पण कराड आणि सांगलीला समुद्र हाय कुठं? हाय कुठं? हाय दुर्गा. हो, बरोबर. कमाल झाली का. जे अजून तुम्ही किती मागास गेले आहात. माणूस चंद्रावर गेला. अहो समुद्र सुद्धा हटवता येतो. हा काय आहे? रत्नागिरीच्या जरा पुढे जायचं आणि एक प्रचंड मोठी भिंत बांधायची. भिंत? हो, सगळं पाणी कराडच्या बाजूने वळवायचं. पदा 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 पाणी कोयनेमध्ये कृष्णेमध्ये प्रीती संगम. अहो युरोप मधून लोक बोटी घेऊन बघायला आली असती हा प्रीती संगम. काय राहू झालं, राजकारण जरा चुकलं. जरा अहो बरंच चुकलं. त्या म्हणतो या तुम्ही थांबा जरा. हा होय साहेब, थांबतो मी. पाटील तुम्ही बोला का आलात? माझं काय म्हणायचं आहे, या समजा गावकऱ्यांच्या वतीनं मी तुमचं पाय धरतो. हा पण हे पाय मात्र आमच्या गावाला लागलं पाहिजे. कसं होय पाहिजे? होय 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 पाय, तुमचं पाय आमच्या गावाला लागलंच पाहिजे. होय. आणि विकासाचा श्री गणेशा तुमच्या हातून व्हायलाच हवा. काय होय, होय. काय? बरोबर हा. आहे. ठीक आहे ना. विकासाचा असता. काय राहू काय म्हणतो, आमच्या सगळ्या गावाच्या भल्यासाठी तुम्ही काहीतरी करा बघा. आपल्या गावचा विकास. आता साहेब समजी मंडळी म्हणतातच आहे, तर आपल्याला जायला काही हरकत नाही. काय मंडळी, राहू म्हणजे आमचा उजवा. त्याचं म्हणणं काय आम्हाला बोलवत नाही. आपण निघूया आता. चला 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 चला. हो या. आमचा विकास होणार, आमचा विकास होणार. तिच्या मायला. असली अरे ही मनात कसली